गुड मॉर्निंग, नमस्ते. मी मिसाळ सर. TMC व्हर्च्युअल क्लासेसमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण सर्कल वर्तुळ प्रकरणामध्ये सराव संच 3.2, 3.1 आणि 3.2 चा अभ्यास केलेला आहे. तर आजच्या तासाला आपण सराव संच 3.3 व 3.4 चा अभ्यास करणार आहोत. 3.3 चा अभ्यास करण्यापूर्वी तुम्हाला मी काही व्याख्या सांगतो, काही कॉन्सेप्ट म्हणजे काही गुणधर्म सांगतो, त्यावर आधारित 3.3 आहे. वर्तुळ कंस म्हणजे काय, तर फळ्याकडे लक्ष द्या. समजा हे एक वर्तुळ आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू P आहे. वर्तुळामधून जाणारी एक छेदिका काढली आपण. त्या छेदिकाला नाव देऊया आपण छेदिका AB. छेदिका AB मुळे वर्तुळाचं 2 भागामध्ये विभाजन झालंय. म्हणजे वर्तुळाचे 2 भाग झालेत. हा आहे कंस AXB आणि दुसरा आहे कंस AYB. म्हणजे वर्तुळाच्या वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचं 2 भागामध्ये विभाजन होतं, 2 कंसामध्ये विभाजन होतं. या प्रत्येक कंसाला वर्तुळ कंस असे म्हणतात. तर वर्तुळ कंसाचे इथे 2 प्रकार आहेत. पहिला आहे विशाल वर्तुळ कंस. विशाल वर्तुळ कंस म्हणजे काय, की ज्या वर्तुळ कंसामध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्या वर्तुळ कंसाला विशाल वर्तुळ कंस असे म्हणतात. आकृतीमध्ये कंस AXB हा विशाल वर्तुळ कंस आहे, कारण बिंदू P हा त्या कंसामध्ये आहे. त्यानंतर तिसरा आहे लघु वर्तुळ कंस. की लघु वर्तुळ कंस म्हणजे काय, की ज्या वर्तुळ कंसामध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू नाही त्याला म्हणायचं लघु वर्तुळ कंस. आकृतीमध्ये कंस AYB हा लघु वर्तुळ कंस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण वर्तुळ कंसाचं माप असतं 360 अंश. तुम्ही दुसरी पासून शिकत आहात की पूर्ण वर्तुळाचं माप असतं 360 अंश. विशाल वर्तुळ कंसाचं माप कसं काढतात, विशाल वर्तुळ कंसाचे माप बरोबर 360 वजा लघु वर्तुळ कंसाचे माप. आणि लघु वर्तुळ कंसाचे माप कसं काढतात, लघु वर्तुळ कंसाचे माप बरोबर 360 वजा विशाल वर्तुळ कंसाचे माप. तर मला वाटतं वर्तुळ कंस म्हणजे काय, विशाल वर्तुळ कंस, लघु वर्तुळ कंस या गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत. त्यानंतर त्यांचे गुणधर्म पण समजलेले आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे केंद्रीय कोन म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय सेंट्रीय अँगल, सेंट्रल अँगल, केंद्रीय कोन. त्याची आकृती काढून तुम्हाला समजावतो की समजा हे एक वर्तुळ आहे. हा वर्तुळाचा केंद्रबिंदू O आहे. त्यानंतर OA त्रिज्या आहे, OB दुसरी त्रिज्या आहे. आणि हा जो कोन तयार झाला आहे या कोनाला म्हणतात केंद्रीय कोन. याची व्याख्या कशी करतात, की ज्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. आकृतीमध्ये कोन AOB हा केंद्रीय कोन आहे, कारण या कोनाचा केंद्रबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. त्यानंतर केंद्रीय कोनाचं माप आणि संगत लघु कंसाचं माप सारखं असतं. म्हणजे केंद्रीय कोनाचं माप जर 60 अंश असेल तर संगत लघु कंस आहे AB याचं माप देखील 60 असतं. हा गुणधर्म कायम लक्षात ठेवा की केंद्रीय कोनाचं माप आणि संगत लघु कंसाचं माप नेहमी सारखं असतं. तर मला वाटतं केंद्रीय कोन म्हणजे काय आणि केंद्रीय कोनाचा गुणधर्म देखील तुमच्या लक्षात आला असेल. या गुणधर्मावर आधारितच आपण सराव संच 3.3 चा अभ्यास करणार आहोत. 3.3 मधील पहिलं उदाहरण मी तुम्हाला फळ्यावर सोडवून दाखवतो. उदाहरण नंबर 1 आहे. एक वर्तुळ दिलेलं आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे C. त्यानंतर D बिंदू वर्तुळावर दाखवलाय.
CD त्रिज्या झाली, त्यानंतर ही दुसरी त्रिज्या AC आणि ही तिसरी त्रिज्या आहे EF. त्यानंतर कोण ECF 70 अंश दिलेला आहे आणि तुम्हाला दोन प्रश्नांची उत्तरं शोधायची. माप मेजर कंस DE बरोबर किती, आणि दुसरा प्रश्न आहे मेजर कंस DEF बरोबर किती, असा प्रश्न आहे. एकदम सोपं उदाहरण आहे, लक्ष द्या. आत्ताच आपण लघुअंश, लघु वर्तुळकंस, विशाल वर्तुळकंस, त्यानंतर केंद्रीय कोन म्हणजे काय, त्यांचे माप कसे शोधायचे, त्यांचे गुणधर्म काय, त्यावर आधारित हे उदाहरण आहे. बघूया, चला लक्ष द्या. सी केंद्रबिंदू, ECF हा केंद्रीय कोन आहे. मी आत्ताच सांगितलं केंद्रीय कोनाचं माप आणि संगत लघु कंसाचं माप सारखं असतं. संगत लघु कंस आहे, केंद्रीय कोनाचं माप आणि संगत लघु कंसाचं माप सारखंच असतं. म्हणून कंस EF देखील किती येणार, 70 अंश. बरोबर. हा, त्यानंतर आणखी इथे दिलेला आहे, हा जो कंस दिलेला आहे हा विशाल कंस, याचं माप आहे 200 अंश दिलेला आहे. किती, 200. त्या कंसाला नाव दिले त्यांनी कंस DGF, हा 200 दिलेला आहे. हा 70 म्हणून हा पण 70 झाला. आता 200 मध्ये जर 70 मिळवले तर या एवढ्या कंसाचं माप होतं 270 आणि 360 मधून जर 270 वजा केले तर कंस DE येतो 90 अंश येतो. किती येतो, 90 अंश. पूर्ण 360 आहे, 360 मधून 200 आणि 70 वजा केले तर येतात किती, 90 अंश. त्यानंतर कंस DEF किती, DEF चं उत्तर लगेच दिसते. DEF बरोबर कंस DE अधिक EF, 90 अधिक 70 बरोबर 160 अंश. अशा प्रकारे दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला तोंडी सांगितलेली आहे, परंतु ते लिहून दाखवले. त्याची आपण उकल लिहूया. लक्ष द्या. आता पहिल्यांदा आपण लिहूया मेजर कंस EF बरोबर मेजर कोन ECF. मेजर कंस EF इज इक्वल मेजर कंस ECF. याला कारण लिहायचं केंद्रीय कोन. कारण काय लिहायचं, केंद्रीय. आता कोन ECF दिलेला आहे 70, म्हणून मेजर कंस EF बरोबर आलं किती, 70 अंश. पहिल्यांदा EF चं माप काढून घ्यायचं, त्यानंतर आपण कंस DE चं माप काढूया. मेजर कंस DE जो तुमचा पहिला प्रश्न आहे, DE चं माप काढण्यासाठी 360 मधून या दोन्ही कंसांची बेरीज वजा करायची. 360 वजा 200 अधिक 70, 360 सेम, तर दोघांची बेरीज करा 270. 360 मधून 270 जर तुम्ही वजा केले तर उत्तर येतं 0 वजा 0 0. 16तून 7 गेले 9, हातचाला 1, 3 वजा 3 0. किती आलं, 90 अंश. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं 90 अंश. आलं 90 अंश. आता दुसरा प्रश्न आहे कंस DEF. DEF बरोबर 90 अधिक 70. मेजर कंस DEF बरोबर 70 अधिक 90 बरोबर बेरीज झाली 160 अंश. अशा प्रकारे दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण सोडवलेली आहेत. एकदम सोपे प्रश्न आहेत आणि उदाहरणाचं उत्तर देखील सोपंच आहे. मला वाटतं हे नक्कीच तुम्हाला कळालेलं असेल.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 3.3 मध्ये आणखी एक उदाहरण आपण बघणार आहोत. ते उदाहरण क्रमांक पुस्तकातला क्रमांक आहे 3. दुसरं उदाहरण सोपं आहे, ते तुम्ही घरी सोडवा. तिसरं उदाहरण मी त्याची आकृती काढून तुम्हाला सांगतो, नंतर आपण सोडूया. एक वर्तुळ आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू O, AB जीवा आणि दुसरी आहे CD जीवा. जीवा AB एकरूप जीवा CD हे दिलेलं आहे. आणि सिद्ध करा. इथे सिद्ध करायचंय तुम्हाला. काय सिद्ध करायचंय? कंस AC एकरूप कंस BD. कंस AC आणि BD हे दोन्ही कंस तुम्हाला एकरूप दाखवायचे आहेत. एकदम सोपं उदाहरण आहे. यामध्ये तुम्हाला विचारलंय त्याने सिद्ध करा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या उदाहरणाची सिद्धता लिहावी लागणार. काय लिहायला लागणार? सिद्धता. आता तुम्हाला एकदा पक्ष मी समजावतो की O केंद्र असलेलं वर्तुळ आहे. वर्तुळामध्ये 2 जीवा आहेत, जीवा AB आणि जीवा CD. दोन्ही जीवा एकरूप आहेत. आता त्यावरून आपल्याला कंस AC एकरूप कंस BD दाखवायचा. एकदम सोपं, लक्ष द्या. इथून सुरुवात करूया आपण. जीवा AB एकरूप जीवा आहे CD. हे त्यांनी दिलेलं आहे, म्हणून याला कारण लिहायचं पक्ष. पक्ष म्हणजे उदाहरणामध्ये जी माहिती दिलेली असते त्याला आपण पक्ष म्हणतो, बरोबर. आता खाली म्हणून जीवा AB चा संगत कंस आहे कंस ACB. मेजर कंस ACB बरोबर मेजर कंस DBC. कारण AB चा संगत कंस आहे ACB आणि CD चा संगत कंस आहे DBC. जर 2 जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस एकरूप असतात, लक्षात ठेवा. याला कारण लिहायचं एकरूप जीवांचे संगत कंस. If two chords are congruent, then their corresponding arcs are also congruent. इथपर्यंत कळलं. आता कंस ACB ची आपण फोड करूया. कंस ACB बरोबर कंस AC अधिक कंस BC. मेजर कंस AC अधिक मेजर कंस BC. त्याची फोड केली. AC अधिक BC बरोबर आहे ACB. त्यानंतर इकडे कंस DBC ची फोड अशी होईल कंस DB अधिक कंस BC. कंस DB अधिक कंस BC बरोबर, असं आपण लिहू शकतो. आता या समीकरणांचं निरीक्षण करा. तुम्हाला असं लक्षात येईल की कंस BC समीकरणाच्या दोन्ही बाजूला आहे. पक्षांतर केलं तर याच्यामधून हा वजा होईल आणि हे कट होतील. म्हणजे शिल्लक राहिलं मेजर कंस AC बरोबर शिल्लक राहिलं मेजर कंस DB. म्हणजेच कंस AC एकरूप कंस आहे DB. अशा प्रकारे तुम्हाला सिद्ध करायला जे सांगितलं होतं ते मिळालेलं आहे. अरे अतिशय छोटी, सोपी आणि सुटसुटीत सिद्धता या उदाहरणाची आहे. मला वाटतं ती तुम्हाला समजलीच असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, 3.3 मध्ये 4 उदाहरणं आहेत. त्यातील आपण 2 उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे. आता आपण सराव संच 3.4 अभ्यासणार आहोत. कुठला अभ्यासणार आहोत? 3.4.
3.4 अभ्यासण्यापूर्वी मी तुम्हाला काही कॉन्सेप्ट सांगतो, की भूमितीमधले काही गोष्टी सांगतो. पहिला आहे आंतरलिखित कोण म्हणजे काय. कॉन्सेप्ट आंतरलिखित कोण, हे पण खूप महत्वाचं आहे की आंतरलिखित कोण म्हणजे काय बाबा. आकृतीद्वारे सांगतो की समजा हे वर्तुळ आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू O आहे, त्यानंतर हा एक कोण आहे, कोणाला नाव देऊ आपण कोण ABC. हा जो फळ्यावरती कोण काढलेला आहे वर्तुळामध्ये कोण ABC, याला आपण आंतरलिखित कोण म्हणूया. याला आंतरलिखित कोण का म्हणायचं, कारण कोणाचा शिरोबिंदू B हा वर्तुळावर आहे आणि कोणाच्या भुजा AB आणि BC या दोन्ही देखील वर्तुळावर आहेत, म्हणून कोण ABC हा आंतरलिखित कोण आहे. आणि हा जो कंस आहे कंस AC, याला आंतरखंडित कंस म्हणतात. कंस AC हा आंतरखंडित कंस आहे. लक्षात येतं. आता मी एक दुसरी आकृती काढतो. लक्षदायक वर्तुळ, वर्तुळ, आणि हा दुसरा वर्तुळावर मी एक कोण काढलेला आहे, कोण ABC. या कोणाला मात्र आंतरलिखित कोण म्हणता येणार नाही, कारण कोणाचं शिरोबिंदू वर्तुळावर आहे पण कोणाची एक भुजा मात्र वर्तुळावर नाही, म्हणून हा आंतरलिखित कोण नाही. हा सांगा पाहू, हा आंतरलिखित कोण आहे का. XYZ हा देखील आंतरलिखित कोण नाहीये, कारण कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळावर नाही. कोणाच्या भुजा वर्तुळावर आहेत पण शिरोबिंदू वर्तुळावर नाही, म्हणून हा आंतरलिखित कोण नाही. म्हणजे आंतरलिखित कोण म्हणजे काय, की ज्या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळावर असतो आणि कोणाच्या उरलेल्या दोन भुजा देखील वर्तुळावरच असतात, त्याला म्हणायचं आंतरलिखित कोण. आणि आंतरलिखित कोणाचं माप किती असतं, की मेजर अँगल ABC बरोबर किती बाबा, तर त्याचं माप असतं 1/2 मेजरमेंट कंस AC. कोण ABC चं माप त्याने आंतरखंडित जो कंस केलेला आहे AC त्याच्या निम्म असतं. निम्म म्हणजे हाफ इंटू आंतरखंडित कोन. लक्षात आलं का. आंतरलिखित कोणाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या नेहमी निम्मे असते. ओके. मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द इंटरसेक्टेड आर्क. मला वाटतं आंतरलिखित कोण म्हणजे काय. आंतरलिखित कोण म्हणजे काय हे तुम्हाला समजलेलं आहे. त्यानंतर आणखी एक कॉन्सेप्ट आहे, चक्रीय चौकोन म्हणजे काय. चक्रीय नावातच चक्रीय आहे, चक्र. आता चक्रीय चौकोन म्हणजे काय आकृती काढून सांगतो, की समजा हे वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये मी एक चौकोन काढतो, त्या चौकोनाला नाव देऊया आपण PQRS. हा जो चौकोन आहे त्याला चक्रीय चौकोन म्हणायचं. आता हा दुसरा चौकोन काढतो बघा, हा दुसरा चौकोन काढला. PQRS याचं निरीक्षण करा आणि याचं पण निरीक्षण करा. हा चौकोन चक्रीय चौकोन नाही, हा मात्र चक्रीय चौकोन आहे. हा का नाही आणि हा का आहे हे जर तुम्हाला समजलं तर चक्रीय चौकोन लगेच कळणार. PQRS हा चक्रीय चौकोन आहे कारण याचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत
आणि हा चक्रीय चौकोन नाही, कारण याचे फक्त 3 शिरोबिंदू वर्तुळावर आहेत, एक मात्र वर्तुळावर नाही. यावरून चक्रीय चौकोन म्हणजे काय, तर ज्या चौकोनाचे 4ही शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणतात. किती सोपी आणि साधी व्याख्या आहे. त्याचा गुणधर्म सांगतो. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. बघा हा गुणधर्म. पूरक म्हणजे काय आणि सम्मुख म्हणजे काय, या दोन्ही शब्दांचा अर्थ म्हणजे सम्मुख म्हणजे समोरासमोरी आणि पूरक म्हणजे ज्यांच्या मापांची बेरीज आहे 180. आता सम्मुख कोण शोधूया आपण. कोण P चा सम्मुख आहे R, या दोघांची बेरीज झाली 180. P अधिक R बरोबर 180 म्हणजे सम्मुख कोण पूरक आहे. त्याचप्रमाणे कोण Q अधिक कोण S बरोबर देखील किती 180. हे दोघे देखील पूरक आहेत. लक्षात ठेवा गुणधर्म की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण हे परस्परांचे पूरक कोण असतात. मीन्स अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय की हुज सम इज 180 डिग्री. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण सराव संच 3.4 बघणार आहोत. 3.4 मध्ये पहिलं उदाहरण बघूया आपण. ची आकृती काढतोय मी. सपोज दिस इज अ सर्कल. वर्तुळामध्ये एक बिंदू आहे, केंद्रबिंदू O. AB वर्तुळाची जीवा आहे. आता C हा वर्तुळावर आहे. AC काढून घ्या, BC काढा, त्यानंतर OA जोडा आणि OB जोडा. अशी आकृती आहे. या आकृतीवरून 3 प्रश्नांची उत्तरे शोधायची. कोण AOB, कोण ACB, आर्क म्हणजे कंस AB. या तिघांची माप शोधायची तुम्हाला. लक्ष द्या. पहिल्यांदा आपण उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे ते बघूया आणि त्यावरून या तिन्ही प्रश्नांची उत्तर शोधूया. O केंद्रबिंदू, AOB हा केंद्रीय कोन आहे, ACB हा अंतर्लिखित कोन आहे. AOB केंद्रीय कोन, ACB कुठला कोन, अंतर्लिखित कोन. क्लिअर. OA बरोबर दिलेला आहे AB. OA आणि AB ची लांबी समान आहे असं त्यांनी दिले. OA बरोबर OB. OA आणि OB ची देखील लांबी समान आहे कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणून त्रिकोण OAB हा समभुज त्रिकोण होतो. कुठला? समभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. आणखी समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60 मापाचा असतो. किती मापाचा? 60. म्हणजे कोन AOB झाला 60 मापाचा. त्याच्या संगत लघुकंस आहे AB, त्याचं माप पण झालं 60. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. कोन AOB बरोबर किती? 60 अंश. दुसरा प्रश्न आहे कोन ACB. ACB हा अंतर्लिखित कोन आहे, त्याचं माप आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. हा 60 आहे म्हणून हा येणार 30. किती येणार? 30 अंश. लक्षात आलं. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण अगोदर शोधलंय. आर्क AB बरोबर किती आहे? 60 अंश. अशा प्रकारे तिन्ही प्रश्नाची उत्तरं आपण सहजपणे तोंडी मिळवलेली आहेत. आता हे मात्र आपल्याला लेखी करायचं आहे, म्हणजे शब्दामध्ये लिहायचं. ओके, तर बघूया आपण आता.
हे सर्व उदाहरण त्याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकलंय. आता आपण उत्तर लिहूया. हा बघा, रेख ओए, एकरूप रेख AB. ओएला एकरूप दिलेले आहे AB, हे पक्षामध्ये दिलेलं आहे. ओ एकरूप AB. त्यानंतर रेख ओए एकरूप रेख OB. त्याला कारण आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. OA एकरूप OB. समीकरण 1 व 2 वरून तुम्ही असं लिहू शकता, OA बरोबर OB बरोबर काय AB. कारण 1 व कशावरून 2 वरून, बरोबर. म्हणून त्रिकोण AOB हा समभुज त्रिकोण आहे. आता समभुज त्रिकोण झाला की त्याचा प्रत्येक कोण 60 मापाचा असतो. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं, कोण AOB बरोबर 60 डिग्री. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता AOB हा केंद्रीय कोण आहे, त्याचा संगत लघुकंस आहे AB. मी आत्ताच सांगितलं, केंद्रीय कोणाचं माप आणि संगत लघु कंसाचं माप सारखंच असतं. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळालं. मेजर कंस AB बरोबर आलं 60 अंश. पहिल्याचं उत्तर मिळालं, तिसऱ्याचं मिळालं. आता दुसऱ्याचं काढूया. त्यातच सांगितलं ACB हा अंतर्लिखित कोण आहे, म्हणून मेजर कोण ACB बरोबर 1/2 मेजर कंस AB. त्याला कारण लिहायचं अंतर्लिखित कोण. अंतर्लिखित कोण किंवा अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. 1/2 ऍज इट इज. कंस AB चं माप आहे 60 अंश. 2 ने जर 60 ला भाग दिला तर उत्तर येतं 30 अंश. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तिन्ही प्रश्नांची उत्तरं अगदी आपण सहजपणे मिळवलेली आहेत. आणि ते तुम्ही जर नीट ऐकला किंवा नीट व्हिडिओ बघितला तर तुमच्या सहजपणे लक्षात येईल आणि तुम्हाला वाटेल की भूमिती विषय हा किती सोपा आहे बाबा. की उगीच त्याचं आपण म्हणतो भूमिती अवघड आहे, अवघड नाही. अवघड नाही, एकदम सोपा विषय आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 3.4 मधील आणखी एक उदाहरण आपण अभ्यासणार आहोत. उदाहरण क्रमांक आहे 3. दुसरं उदाहरण सोपं आहे, त्याचा सराव तुम्ही घरीच करा. 3.4 मधलं दुसरं उदाहरण मी फळ्यावर काढतो, लक्ष द्या. तिसरं आहे, एक वर्तुळ आहे. वर्तुळामध्ये एक चौकोन आहे, तो आहे चक्रीय चौकोन. त्याचं नाव आहे चौकोन MNPR. त्यानंतर कोण R चं माप दिलेलं आहे 5x - 13 अंश आणि कोण N चं माप दिलेलं आहे 4x + 4. या प्रश्नावरून यावरून तुम्हाला कोण N बरोबर किती, कोण R बरोबर किती, या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. We have to find answer of 2 question. पक्ष पुन्हा एकदा समजावतो. MRPN हा चक्रीय चौकोन आहे. 2 कोणाची मापं दिलेली आहेत, त्यावरून त्याच कोणाची मापं शोधायची आपल्याला. बरोबर. आत्ताच मी गुणधर्म सांगितला. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात.
हे सोडवायचं कसं? एकदम सोपं आहे. लक्ष द्या. उकल सुरुवात अशी करूया आपण. चौकोन MNPR हा चक्रीय चौकोन आहे. याला कारण लिहायचं पक्ष. बरोबर. आता आपण गुणधर्म वापरूया. कोन R अधिक कोन N बरोबर 180 अंश. हा चक्रीय चौकोनाचा गुणधर्म आहे की समोरासमोरील कोन पूरक असतात, म्हणजे दोघांच्या मापांची बेरीज असते 180. ओके. आरचं माप बघू ठेवूया आपण. 5x वजा 13 अधिक n माप आहे 4x अधिक 4 बरोबर 180. आता सारख्या सारख्या पदांची बेरीज करूया. 5x अधिक 4x होणार 9x वजा 13 अधिक 4. वजा अधिक चिन्ह असेल तर वजाबाकी करायची. 13 मधून 9 घालवले तर येतात वजा 9. वजा 9 का आले? कारण बेरीज आणि वजाबाकी करताना उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं असतं. ओके. यावरून पहिल्यांदा आपण x ची किंमत काढूया. x ची किंमत काढण्यासाठी हा वजा 9 इकडे प्लस होईल, म्हणजे 9x बरोबर इकडे येणार 180 अधिक 9. 180 अधिक वजा 9चा झाला अधिक 9 बरोबर. 13 4 गेला बरोबर. म्हणून खाली 9x बरोबर 180 मध्ये 9 मिळवा 189. आता x ची किंमत शोधायची. 9 गुणाकारामध्ये आहे, त्याला जर तुम्ही उजव्या बाजूला पाठवला तर तो भागाकारामध्ये जाईल. म्हणजे 9 गुणाकारात झाला छेदामध्ये. आता 9 ने भाग द्या. 9 1 9 9 दुणे 18 आणि 9 1 9. x बरोबर आलं 21 अंश. x ची किंमत आली 21 अंश. परंतु तुम्हाला फक्त x ची किंमत काढायची नाहीये, तुम्हाला कोन N आणि कोन R ची किंमत शोधायची. म्हणून आपण कोन N बरोबर बघूया. कोन N बरोबर काय दिलेलं आहे? 4x अधिक 4 बरोबर. आता x ची किंमत तुम्हाला ऑलरेडी मिळाली 21. हे 21 तुम्ही x च्या जागेवर ठेवा. 4 गुणिले 21 अधिक 4 21 चौक 84 अधिक 4. 84 मध्ये 4 मिळवा, म्हणजे कोन N बरोबर 88 अंश आलं. किती? 88 अंश. समजलं? त्यानंतर कोन R चं माप काढूया आपण. कोन R बरोबर आहे 5x वजा 13. x ची किंमत ठेवूया आपण. 5 गुणिले 21 वजा 13. 21 हा 5 105. 5 1 5 5 2 10 वजा 13. 105 मधून जर 13 घालवले तर येतील 98. येतील 15 वजाबाकी करूया आपण. 105 वजा 13. 5 मधून 3 गेले 2. 10 मधून 1 गेला 9, म्हणजे आलं 92 अंश. किती? कोन R चं माप आलेलं आहे 92 आणि कोन N चं माप आलेलं आहे किती? 88. उत्तर बरोबर आहे की नाही हे पडताळा बघूया. पडताळा करूया आपण. उत्तराची बेरीज करू. 88 अधिक 92 बरोबर आलं 180 अंश. म्हणजे R आणि N हे समोरासमोरील कोन आहेत.
दोघांच्या मापांची बेरीज किती यायला पाहिजे? 180. 180 बरोबर आलेले आहे. अशा प्रकारे हे उदाहरण संपलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तुमच्या लक्षात आलं असेल की हे उदाहरण किती सोपं आणि सुंदर आहे. व्हिडिओ जर नीट बघितला तर हे उदाहरण तुम्हाला सहजपणे सोडवता येईल. यानंतर आपण आणखी एक तुम्हाला उदाहरण समजावतो 2 मिनिटामध्ये. हे समजावल्यानंतर आज आपण येथे थांबूया. व्हिडिओ पुन्हा लक्ष देऊन बघा. प्रत्येक उदाहरण समजून घ्या. समजून घेतलं तर घरी बसल्या बसल्या तुम्हाला भूमिती शिकता येईल. त्यानंतर 3.4 मधलं 5वं उदाहरण आहे. आयत हा प्रत्येक आयत चक्रीय चौकोन असतो. प्रत्येक आयत चक्रीय चौकोन असतो. छोटीशी सिद्धता आहे. याची मी आकृती काढतो की समजा हा वर्तुळ आहे. वर्तुळामध्ये आपण हा आयत घातला. आयताचं नाव आहे ABCD. आयत बरोबर काढतो. आता आयत हा चक्रीय चौकोन आहे असं त्यांनी आपल्याला सिद्ध करायचं आहे. एकदम सोपं आहे. कारण आयताचे गुणधर्म तुम्हाला माहिती असतील तर सिद्ध करणं सोपं आहे. ABCD हा आयत आहे. आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. AB ला एकरूप आहे CD आणि AD ला एकरूप आहे DC. शिवाय आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. म्हणजे प्रत्येक कोणाचं माप असतं 90 अंश. म्हणजे D पण 90चा आहे, B पण 90चा आहे, A पण 90चा आहे आणि C पण 90चा आहे. A मध्ये जर C मिळवला 90 अधिक 90, त्या दोघांची बेरीज येते 180 अंश. आणि D मध्ये जर B मिळवला तर 90 अधिक 90, या दोघांची बेरीज सुद्धा येते 180. ज्या चौकोनामध्ये समोरील कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्याला चक्रीय चौकोन म्हणतात. अशा प्रकारे चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. ही सिद्धता मी तुम्हाला तोंडी सांगितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथेच थांबूया. आज जो भाग शिकवला व्हिडिओ पुन्हा पहा आणि समजून घ्या. तुम्हाला भूमिती विषय सोपा गेल्याशिवाय राहणार नाही. ओके, बाय.